पाटणा देवी हे पुरातन स्थान आहे आणि स्वयंभू आहे. स्वतःच्या पतीचा अपमान सहन न झाल्याने माता सतींनी यज्ञकुंडात देहत्याग केला. तो वरतून पडलो होता खाली ते. अरे बापरे. हा डोळा म्हणजे इथं पूर्ण जाम झालो होतो. तिथं वाचवलंय मला देवीने. चंड आणि मुंड यांना देवीला पकडून आणण्याचे आदेश दिला. खारं बोकड्याचं जे नैवेद्य जे असतं हे चंडमुंड राक्षसांसाठी असतं ते. आणि ते म्हणतात की डोंगरावर पहिले त्यांचा वरद हस्त होता. खूप रिस्की ते झालं. असं म्हणतात सह्याद्रीच्या दाट जंगलात एक असं मंदिर आहे ज्याचा संबंध थेट आदिशक्तीशी जोडला जातो. हे एक असं शक्तिस्थान आहे जिथं माता सतीचा वरद हस्त पडला होता. हा केवळ श्रद्धेचा विषय आहे का खरंच ह्याच्यामध्ये प्राचीन कहाणी जडलेली आहेत? कोण होती माता सती या कोण होती माता चंडिका देवी? पाटणा देवीला शक्तिपीठ का मानलं जातं? या शेकडो वर्षांपासून लाखो भाविक इथं दर्शनासाठी येतात एवढ्या मोठ्या अभयारण्यात. त्याच्या मागं काय रहस्य आहे या अनेक प्रश्नांची उत्तर आज इथं आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, माझं नाव आहे संकेत कोयटे. तुम्ही बघत आहात अनुभूती शो आणि आज आपण जाणून घेणार आहोत अभयारण्यात एक मधोमध असणारं ठिकाण जे शक्तिपीठ मानलं जातं असं चंडिका देवी या पाटणा देवी आपण त्यांना म्हणतो. चला तर तुम्हाला दाखवतो. या मंदिरामागची कथा समजून घ्यायची असेल तर आपल्याला पुरातन काळात जावं लागेल. कल्पना करा, एका अपमानामुळं संपूर्ण सृष्टी आदरली आणि त्या एका घटनेतून भारतभर शक्तिपीठाचा जन्म झाला. ही कथा आहे माता सतीची आणि पाटणा देवीच्या शक्तिपीठाची. राजा दक्ष यांनी एक भव्य यज्ञ आयोजित केला होता. सर्व देवतांना निमंत्रण दिलं होतं, पण भगवान शिवांना नव्हतं दिलं. भगवान शिवांनी नकार दिला तरी माता सती पित्याच्या यज्ञाला गेल्या. मात्र तिथे राजा दक्षांनी भगवान शिवांच्या सर्वांसमोर अपमान केला. स्वतःच्या पतीचा अपमान सहन न झाल्याने माता सतींनी यज्ञकुंडात देहत्याग केला. भगवान शिव दुःखाने व्याकुळ झाले आणि संपूर्ण विश्वभर तांडव सुरू केला. सृष्टीचा समतोल बिघडू लागला. तेव्हा भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने माता सतीच्या देहाचा विविध अवयव वेगवेगळे केले. असं मानलं जातं जिथे जिथं जे अवयव पडले तिथं तिथं शक्तिपीठाची निर्मिती झाली. स्थानिक श्रद्धेनुसार याच पाटणा देवी येथे माता सतीचा वरद हस्त पडला. म्हणूनच हे स्थान आजही पवित्र शक्तिपीठ म्हणून पूजलं जातं. नमस्कार, आपल्यासोबत आहेत आज गुरुजी अशोक निकम. ह्यांच्याकडनं आपण थोडक्यात अजून माहिती जाणून घेणार आहोत चंडिका माता या पाटणा देवीबद्दल. गुरुजी नमस्कार. नमस्कार. अनुभूती शोवर आपलं सहर्ष स्वागत. पाटणा देवीबद्दल थोडी माहिती सांगाल का? म्हणजे एक्झॅक्ट काय आहे म्हणजे इथं? पाटणा देवी हे पुरातन स्थान आहे आणि स्वयंभू आहे. येथे गोविंद स्वामी यांनी खूप मोठ्या याच्याने प्रार्थना केली आणि तिथून देवीचे जे पुराण जे स्थान होतं ते मंदिराच्या पाठीमागे जो उंच कडा आहे तिथे होता. पण काही दिवसापूर्वी त्यांनी खूप तपस्या केल्यामुळे ती देवीचं स्थान खाली आणण्याचा प्रयत्न केला. परंतु देवीला असे वाटले का बुवा खरं आणि खोटं काय आहे बुवा. त्याच्याकरता त्यांनी सांगितलं का तुम्ही चला पुढे, मी तुझ्या पाठीमागे येते. पण ज्यावेळेस जिथे वळून पास येईल तर तिथे मी गुप्त होईल बुवा असं त्यांनी सांगितलं होतं. पण त्यांना वाटलं एवढ्या दिवसापासून तपश्चर्या केली, खरं आणि खोटं काय असं त्यांनी मागे वळून पाहिले तर जवळच एक धबधबा म्हणून धवलतीर्थ आहे. तिथं देवीचे ते लुप्त झाले आणि तिथून त्यांच्या स्वप्नात येऊन सांगितलं का मी त्या धबधब्यामध्ये तांदळा एक दगड म्हणून तिथं स्थापित झाले बुवा. त्यांनी तो तांदळाचा दगड आणून इथं मंदिरामध्ये स्थापित केला आहे. आता प्रश्न पडतो, पाटणा देवीमध्ये विराजमान देवीला चंडिका माता का म्हटलं जातं? देवी महात्म्यानुसार शुंभ आणि निशुंभ या असुरांनी देवतांवर अत्याचार सुरू केले. त्यांनी आपल्या सेनापती चंड आणि मुंड यांना देवीला पकडून आणण्याचे आदेश दिला. तेव्हा देवीच्या कपाळातून एक उग्र शक्ती प्रकट झाली आणि या शक्तीने चंड आणि मुंड या दोन्ही असुरांचा वध केला.
तेव्हा देवी दुर्गेने या शक्तीला आशीर्वाद देत म्हटलं, आजपासनं तू चामुंडा म्हणून ओळखली जाशील. याच कारणामुळे चामुंडा हे नाव चंड आणि मुंड यांच्या वधाशी जोडलेलं आहे. तर चंडिका हे आदिशक्तीचं उग्र रक्षण करती आणि दुष्टांचा नाश करणाऱ्या स्वरूपाचं नाव आहे. पाटणा देवीचा संबंध स्थानिक परंपरेनुसार चंडिका मातेच्या उपासनेशी आणि शक्तिपीठाच्या श्रद्धेशी जोडला जातो. या मंदिराची आणखीन एक सुंदर आख्यायिका जोडली जाते. स्थानिक परंपरेनुसार गोविंद स्वामी हे चंडिका मातेचे अत्यंत निस्सिम भक्त होते. ते दररोज डोंगर चढून मातेच्या दर्शनात जात असत. वय वाढलं, शरीर थकलं, पण भक्ती कमी झाली नाही. एक दिवस त्यांनी मातेसमोर प्रार्थना केली, आई, आता रोज इतका डोंगर चढणं माझ्यासाठी कठीण झालं आहे. असं सांगितलं जातं की भक्तीने प्रसन्न झालेल्या मातेने दर्शन देत सांगितलं, तू पुढे चाल, मी तुझ्या मागे येते. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मागं वळून पाहू नकोस. गोविंद स्वामी चालू लागले. काही अंतर गेल्यावर त्यांच्या मनात विचार आला, खरंच माता माझ्या मागे येत आहेत का? क्षणभर त्या शंकेने त्यांनी मागे वळून पाहिलं. स्थानिक आख्यायिकेनुसार त्याच क्षणी देवीचं स्वयंभू स्वरूप त्या ठिकाणी प्रकट झालं. पुढे याच ठिकाणी पाटणा देवीची प्रतिष्ठापना झाली, अशी स्थानिक श्रद्धा आहे. आपल्या सोबत आहेत आता पुरातत्व विभागचे निलेश साळुंकेजी. त्यांच्याकडनं आपण थोडी माहिती जाणून घेऊया. आपण जेव्हा म्हणतो की ही स्वयंभू मूर्ती आहे, ती जी आपण मोठी मूर्ती बघतो ती स्वयंभू आहे, अजून कोणती मूर्ती आहे म्हणजे? इथं तसे स्वयंभू दोघं मूर्त्या आहेत. बरं. दोघं मूर्त्या स्वयंभूचे मांडले देवीचं स्वरूप असतं पिंड स्वरूपात, बरं चांगल्या स्वरूपात. हो. साईडची आणि जी मोठी मूर्ती ती मूर्ती. अच्छा. बरं. आणि तुम्हाला असं कधी चमत्कार जाणवला का म्हणजे देवीचा? असं म्हणजे तुम्ही आता इथं रोज बसता, तिथं या कोणत्या भाविकांनी तुम्हाला सांगितलं का की बाबा हा आम्हाला असं जाणवतं, असं काही झालंय कधी? हो बा, भरपूर बायकांनी सांगितलं, भरपूर बायकांच्या मनोकामना पूर्ण झाल्या. एखादी काही तुम्ही स्टोरी सांगू शकता कोणाची, म्हणजे ज्यांनी सांगितलं बाबा हा आम्ही इकडायला आम्हाला असा फरक पडला या काय असा? माझा अनुभव तर मी स्वतः इथं वरतून पडलो होतो खाली. अरे बापरे. हा डोळा म्हणजे इथं पूर्ण जाम झालो होतो. अरे बापरे. पूर्ण जाम. म्हणजे महिनाभर दवाखान्यात होतो मी. तिथं वाचवलंय मला देवीने. तर आपण जेव्हा मंदिरात मध्ये एंटर करतो, पहिले आपल्याला दोन मूर्ती दिसतात, ते कसले आहेत म्हणजे? आणि गणपती, रिद्धी सिद्धी आणि गणपती. रिद्धी सिद्धी आणि गणपती. आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा विष्णू भगवान, आणि मग चामुंडा आणि चंडिका बहिणी होत्या या? नाही, हे कसं होतं, एका देवीचे स्वरूप आहे. आहेत. जुन्या काळात कसं ब्राह्मण वैश्य पर्यंत माग झाडू घेऊन चालायचे, असं चालायचं. बरोबर. इथं समाजाला येऊनच तिथे वर, त्यासाठी ती देवी बनवली त्यांना. अच्छा. असे जुने लोक सांगतात. नाही, कारण मी जर ऐकताना जसं माहिती घेतली त्यावेळेस ते एकाच देवीचे स्वरूप आहे, बहिणी नव्हत्या असं एक मी ऐकलं. एकच स्वरूप आहे. आणि ते म्हणतात की डोंगरावर पहिले त्यांचा वरदहस्त होता, तर ते तिथं अजून पण म्हणजे लोक जातात का? आणि जातात ना, लोक जातात ना. अच्छा. मग तिथं एक्झॅक्टली काय आता म्हणजे? फक्त मंदिराचा कळश आहे आणि त्रिशूळ आहे फक्त एक. अच्छा, फक्त मंदिर. तुम्ही तिथं जाण्याचा योग आला का कधी? जाऊन बरं. आणि सामान्य जनतेला जायचं असेल तर ते जाऊ शकता म्हणजे? एवढं रिस्की, खूप रिस्की ते जाणं. बरं. म्हणजे थोडं तुम्ही लोकल जे लोक असेल त्यांना घेऊनच जा, या डिपार्टमेंटच्या लोकांना घेऊन जा, स्वतः जाऊ नका, हे त्यांचं सांगणं आहे. कारण थोडं रिस्की आहे वरती जाणं म्हणजे. धन्यवाद तुमचा टाइम दिल्याबद्दल. गुरुजी, आता हे जे आहे चामुंडा देवी, बरोबर, मग ह्याच्यात हे काय दाखवलं याच्यामध्ये हे चंडमुंड राक्षस दाखवले गेले आहेत. बरोबर. नवरात्रामध्ये देवीने 9 दिवस आणि नवरात्र उपवास केला होता ना. बरोबर. त्यावेळेस त्यांनी दैत्य मारले होते. अच्छा. ते धुमाकूळ घालत होते ना. बरोबर. मग त्याच्यामुळे दैत्य मारले गेल्यामुळे मग ते चंडमुंड मारले गेले. मग लोकांची नवसाची फेड वगैरे असते ना, नवस वगैरे देतात, नैवेद्य देतात देवीला. ह्या देवीला फक्त पुरणपोळीचं गोड नैवेद्य चालतं. आणि हे जे खारप बोकड्याचं जे नैवेद्य जे असतं हे चंडमुंड राक्षसांसाठी असतं. ते पायरीला दिले जातं. हे मध्ये आणलं जातं का? नाही, बिलकुल नाही. देवीच्या पायरीला त्या माळीपाशी दिले जातं ते. बरं. ते मध्ये नाही आणले जात. अच्छा. मग देवीला फक्त पुरणपोळी आणि पुरणपोळीचं गोड नैवेद्य चालतं देवीला. दोन्ही देवींना सेम दिलं जातं. अच्छा. गुरुजी, हे काय एक्झॅक्टली म्हणजे इथं दगड आणि याला इच्छामणी गोटा म्हणतात. आपल्या मनातली जी काही इच्छा असेल, बरं, आपल्या मनात बोलावं लागते ती, आणि देवीला सांगून ते आपला उजव्या हातात ते तळवा त्याच्यावरती टेकवायचा. अच्छा. आणि जी आपली इच्छा खरोखर पूर्ण होत असेल तर तो गोटा त्यावेळेस तो फिरतो. म्हणजे उजवीकडे फिरला तर इच्छा पूर्ण झाली बस. अच्छा. गुरुजी, विहिरीबद्दल काही माहिती सांगता येईल का? म्हणजे पुरातत्व असं आहे, इथे शिवाजी महाराजांनी पाणी पिण्यासाठी विहीर खोदली पूर्वीच्या काळात. अच्छा, शिवकालीन म्हणजे छत्रपतींच्या काळातली. हो. आणि बाजूला हे जे दिसतंय
बर. मठ परिसर हां, हां. तिथे प्राणानंद स्वामी यांचं मठाचं स्थान होते. बर बर बर. पण काही कारणास्तव ते कालीमठ चालले गेलेत. अच्छा. तिथं त्यांनी कालीमठ स्थापन केलं आहे. आता ते अच्छा. एक्सपायर झालेले आहेत. बर बर बर. आपल्यासोबत आहे मनोज धात्रक साहेब. तुम्ही जर पाटण्या देवीला आला तर नक्की स्टॉलला भेट द्या आणि इथून सगळं त्यांचं नैवेद्य म्हणा या नऊवारी साडी घेऊन जा. आपण त्यांच्याकडे थोडक्यात माहिती जाणून घेऊ. मनोज साहेब, आपलं जनरली देवीला जाताना काय भक्तांनी नेलं पाहिजे, त्यांना काय अर्पण केलं पाहिजे? भक्तांनी आल्यानंतर देवीची साडी ओटी वगैरे आधी कोणी लग्न नवीन झालेलं आहे त्यांच्यासाठी नवी साडी वगैरे नारळ पूर्ण हे आपण केलेच पाहिजे. पूर्ण नैवेद्य वगैरे काही घरून आपण आणतो. अच्छा. देवीचं काही नैवेद्य वगैरे घरची ओटी पण असती काही त्यासोबत साडी ओटी नारळ वगैरे पण नेलेच पाहिजे. ज्यांना काही आपलं नुसतं देवीला तेल वगैरे प्रसाद नारळ फोडायला हे दिलं बर पाहिजे. बर बर. आणि नऊवारी साडीचं म्हणजे काय महत्व, म्हणजे त्यांना देवीला कंपल्सरी चढवली गेली पाहिजे, काय कलरचा काही महत्व असतो की हा कलर दिला पाहिजे असं काही? देवीचा विषय असा आहे की आपण नवरात्रमध्ये 9 कलर मानतो. बरोबर. हो. 9 कलर पैकी आता आपण 9 कलर पैकी 9 कलर चढवू शकतो. पण ज्याची त्याची इच्छेनुसार असतं. आम्हाला हा कलर हिरवा, देवीला जास्त करून हिरवा चालतो. हो. हिरवा म्हणून आपण हिरवा देतो. पण काहीची इच्छा असते वेगवेगळी, काय ब्ल्यू कलर किंवा आंबा कलर द्यायचा असं. बरोबर. आणि तुम्ही किती वर्षापासून इथं आज म्हणजे स्टॉल लावताय? या गावातलेच आहे का तुम्ही? कसं आहे? मी ह्या गावातच आहे. माझा जन्म बाहेर झाला पण मी ह्या गावातलाच रहिवासी आहे. वडील इथलेच होते. मी 2012-13 वर्षापासून 2012 सालीपासून इथं दुकान लावलं. बर बर बर. तुम्हाला असं काही स्वतःला म्हणजे अनुभूती आली का देवीची कधी, की या असं काही तुम्हाला झालेलं आहे? असं झालेलं तर कसं आहे की आपण देवीच्या दरबारात आहे. देवीच्या दरबारात आम्ही पूजा वगैरे ऐकतो. पण देवीने आम्हाला कधी उपाशी आम्हाला इथं राहू दिलेलं नाही. एवढं निश्चिंतेने सांगतो का देवीच्या कृपेने भरपूर काही व्यवस्थित आहे. जे आहे त्याच्यामध्ये सुखाचं आहे, जे मिळतंय ते. अरे वा, चांगलं चांगलं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा. तुम्हाला या व्हिडिओमधला कोणता भाग आवडला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझं नाव आहे संकेत कोयटे. तुम्ही बघत होता अनुभूती शो. पुन्हा भेटूया एका नवीन अनुभूतीसोबत लवकरच. तोपर्यंत ओम चामुंडाय नमः.